अत्यंत महत्त्वाच्या किचन टिप. लठ्ठपणा एक आजार असून यामुळे केवळ पर्सनॅलिटी खराब होत नाही तर हा इतर आजारांनाही आमंत्रण देतो. लठ्ठपणा वाढल्यास हाय ब्लड प्रेशर, कंबरदुखी, हृदयाचे आजार, गुडघेदुखी यासारखे आजार होण्याचा धोका वाढतो. यामुळे वजन कमी करण्यासाठी लोक डाएटिंग करतात किंवा तासनतास जिममध्ये घाम गाळतात, परंतु तरीही वजन कमी होत नाही, कारण त्यांचा डाएट चार्ट योग्य नसतो. आहाराकडे योग्य लक्ष आणि थोडासा व्यायाम केल्याने वजन लवकर कमी करणे शक्य आहे. आज आम्ही तुम्हाला असेच काही छोटे छोटे उपाय सांगत आहोत ज्यामुळे 7 दिवसात झटपट तुमचे वजन कमी होऊ लागेल. टिप नंबर 1. पपईचे नियमित सेवन करावे. हे फळ प्रत्येक ऋतूमध्ये मिळते. पपईचे सेवन केल्याने शरीरावरील अतिरिक्त चरबी कमी होते. टिप नंबर 2. दह्याचे सेवन केल्याने चरबी कमी होण्यास मदत होते. दिवसातून 2 ते 3 वेळेस ताक प्यावे. टिप नंबर 3. पिंपळाच्या सालीचे चूर्ण भाजून घ्या. दररोज 3 ग्रॅम हे चूर्ण ताकामध्ये टाकून घेतल्यास बाहेर आलेले पोट कमी होईल. उपयुक्त टीप आवडली असेल तर पटापट चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. टिप नंबर 4. आवळा आणि हळद सममात्रामध्ये म्हणजे समप्रमाणामध्ये घेऊन बारीक करून चूर्ण तयार करा. हे चूर्ण ताकामध्ये टाकून घ्यावे. या उपायाने वजन जलद म्हणजेच झटपट गतीने कमी होऊ लागेल. टिप नंबर 5. वाढते वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी टोंड दूध, टोंड दही, टोंड पनीरचा वापर करावा. या पदार्थामध्ये कॅलरी कमी असतात, परंतु पोट भरलेले जाणवते. टिप नंबर 6. दररोज सकाळी आणि संध्याकाळी चालावे. कमीत कमी 4 किलोमीटर चालण्याचा नियमित व्यायाम करावा. दुपारचे जेवण केल्यानंतर शतपावली अवश्य करावी. जर तुम्ही रात्री 8:30 नंतर जेवण करत असाल तर पोळी आणि भाताऐवजी डाळ आणि भाज्यांना जास्त प्राथमिकता द्या. रात्री हलका आहार घ्यावा. टिप नंबर 7. वजन लवकर कमी करण्याची इच्छा असेल तर जास्त प्रमाणात पांढरे पदार्थ, बटाटे, मैदा, साखर, तांदूळ कमी करा आणि मल्टीग्रेन किंवा मल्टीकलर पदार्थ डाळी, गहू, गाजर, पालक, सफरचंद, पपई इत्यादी खाण्यावर जास्त भर द्या. मैत्रिणीपर्यंत उपयुक्त व्हिडिओ नक्की शेअर करा. टिप नंबर 8. देवाला दिवा लावताना त्यात थोडेसे खोबरेल तेल घालावे. यामुळे दिवा लवकर विझत नाही. टिप नंबर 9. चहा घेण्यापूर्वी जर आपण 2 घोट पाणी प्याले तर यामुळे तोंडातील लाळ पाण्यात मिसळून आपल्या पोटामध्ये जाते. या लाळेमुळे लिव्हरमधील असे काही घटक ॲक्टिव्ह होतात जेणेकरून मग चहा प्यायला तरी ॲसिडिटी वाढत नाही. तर ॲसिडिटीची समस्या असेल तर ही ट्रिक्स फॉलो करा. टिप नंबर 10. जाड स्त्रियांच्या नाभीत लिंबाचा रस घातल्याने वजन झटपट कमी होते. टिप नंबर 10. पांढरे शुभ्र कपड्यावर पडलेले रंगाचे डाग काढण्यासाठी एका भांड्यात गरम पाणी घेऊन त्यात इनो टाकून घ्या आणि तो कपडा या पाण्यामध्ये 1 तासभर तरी भिजत ठेवा आणि नंतर ब्रशने साफ करा. तर पांढऱ्या कपड्यावरील डाग काढण्यासाठी तुम्ही ही ट्रिक्स फॉलो करू शकता. टिप नंबर 11. प्रसादाचा शिरा बनवताना त्यात दूध घालताना ते दूध गरम करून त्यामध्ये मगच घालावे. गरम दुधाचा वापर केल्याने रवा फुलून येण्यास मदत होते. शक्यतो प्रसादाचा शिरा बनविताना गाईच्या दुधाचाच वापर नक्की करावा. टिप नंबर 12. उपाशीपोटी 3 ते 4 चमचा जवस खाल्ल्याने आपली त्वचा एकदम तजेलदार दिसते आणि चेहऱ्यावरील मुरुमाची समस्या
म्हणजेच पिंपल्सची समस्या असेल तर ती देखील कमी होण्यास मदत होते. तुमच्या चेहऱ्यावरती काळे डाग असतील तर 2 दिवसातून किमान 1 वेळ तरी जवस खाल्ले पाहिजे. उपयुक्त टीप आवडली असेल तर पटापट एक लाईक नक्की करा. टीप नंबर 13. पाठदुखीवर जवस खूपच गुणकारी आहे. पाठ दुखत असेल त्या ठिकाणी जवस कपड्यामध्ये बांधून ठेवावे. त्यामुळे नसा मोकळ्या होण्यास मदत होते आणि तुमची पाठदुखी यामुळे दूर होईल. टीप नंबर 14. जवस खाल्ल्याने पचनक्रिया आणि पित्त कमी करण्यासाठी मदत होते. आहारात जवसाचा वापर केल्यास भूक वाढते आणि पचनक्रिया देखील चांगली राहते. तर उपयुक्त टीप आवडली असेल तर मैत्रिणीपर्यंत शेअर नक्की करा. टीप नंबर 15. दातासाठी जवस फारच गुणकारी आहे. हिरड्या मजबूत ठेवण्यासाठी आणि दात दुखत असेल तर जवसाचं तेल फायदेशीर ठरतं. टीप नंबर 15. जवसाचं पीठ घेऊन त्याने छाती शेकली तर कफ पातळ होऊन तो बाहेर पडण्यास मदत होते. यामुळे तापाचे प्रमाण देखील कमी होईल. टीप नंबर 16. बेलाची पाने शरीरातील साखर नियंत्रित ठेवण्यास फायदेशीर असतात. याचे कारण म्हणजे त्यात भरपूर रेचक गुणधर्म आढळतात जे पुरेसे इन्सुलिन आणि रक्तातील साखर नियंत्रित करण्यास मदत करतात. टीप नंबर 16. टरबूज खाल्ल्याने सनबर्नपासूनही आराम मिळतो. टरबूजमध्ये असे काही गुणधर्म असतात जे सनबर्न दूर करण्यास मदत करतात. इतकंच नाही तर कलिंगडाचा लगदा मुरुमामध्ये म्हणजेच तुमच्या चेहऱ्यावरती फोड असतील किंवा पुरळ असतील तर यामध्ये आराम देतो आणि त्वचेचा काळेपणाही दूर करतो. टीप नंबर 17. टरबूज खाल्ल्याने त्वचेतील बारीक रेषांची समस्याही कमी होते. कारण टरबूजामध्ये भरपूर जीवनसत्वे असतात जी बारीक रेषा कमी करून सुरकुत्या देखील कमी करतात. टीप नंबर 18. बेलाच्या पानापासून तेल काढले जाऊ शकते. हे तेल दमा, सर्दी सह इतर श्वसन समस्या बऱ्या करण्यासाठी फायद्याचे मानले जाते. अत्यंत महत्त्वाची व उपयुक्त टीप नंबर 19. बेलाच्या पानाला थोडेसे मीठ आणि मिरपूड लावून चघळल्याने बद्धकोष्ठता कमी करण्यास मदत होते. तसेच आतड्यामधून विष काढून टाकण्यासाठी बेलाची पाने अत्यंत फायदेशीर ठरतात. आपले हजारो रुपये वाचवण्यासाठी व निरोगी शरीर राहण्यासाठी महत्त्वाची टीप नंबर 20. त्वचेवरील लालसरपणा आणि खाज, विशेषतः त्वचेचा कर्करोग असणाऱ्या व्यक्तींसाठी जवस खाणे खूपच फायद्याचे ठरते. टीप नंबर 21. बेलामध्ये टॅनिन असते. त्यामुळे ते अतिसार, कॉलरा यासारख्या रोगावर उपचार करण्यासाठी उपयुक्त आहे. बेलाच्या कच्च्या पावडरचा उपयोग केला जातो. याची कच्ची पाने देखील आपण आरोग्यासाठी खाऊ शकतो किंवा आरोग्यासाठी फायदेशीर असतात.